नागपूरचे भोसले यशवंतरावांना आश्रय देतात खरा, मात्र दौलतराव शिंदेंनी पाठवलं धमकीवजा पत्र त्यांच्या हाताला लागतं आणि यशवंतरावांना कैद करून शिंदेंच्या हवाली देण्याचा बेत आखला जातो। ही गोष्ट यशवंतरावांच्या कानावरती येते आणि यशवंतराव तटावरून उडी मारतात, पसार होतात। उत्तरेत आल्यानंतर धार संस्थानामध्ये यशवंतरावांना आश्रय मिळतो। तेव्हा धारची सगळी सूत्र आनंदराव पवार यांच्याकडे होती। ते संकटात होते। त्यांचे मंत्री रंगनाथ यांनी संपूर्ण सैन्य आपल्याकडे गोळा करून धारचं संस्थान उलथवून टाकायचं आणि सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची असा बेत आखला होता। मात्र यशवंतराव होळकर मोजक्या सैन्याला हाताशी धरून हा बेत उद्ध्वस्त करतात। समोर मोठी सेना होती, तोफगोळा जोरात चालू होता। यशवंतराव होळकर आपली तलवार खेचतात आणि थेट तोफखान्याच्या दिशेने धावतात। त्यावेळी तोफखाना पाहणारे जे अफगाणी पठाण होते ते यशवंतरावांना ओळखतात। यशवंतरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचंड लढाया लढल्या होत्या। यशवंतरावांचं रौद्र रूप ही सेना जाणून होती। फक्त एक तलवार घेऊन यशवंतराव आपल्याकडे धावत येत आहेत हे पाहून तोफगोळ्यांचा मारा करणारे अफगाणी पठाण शरण येतात आणि यशवंतराव तिथंच आपलं युद्ध जिंकतात। धारच्या पवारांकडून मोठ्या चाकरीची, सेनापतीपद देण्याची किंवा राज्याचा मोठा हिस्सा देतो पण सोबतच राहा अशी ऑफर आलेली असते। मात्र दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या घटना आकार घेत होत्या।